न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नोटरी नेमणूक बलदोटा यांची निवड। बलदोटा यांची नियुक्ती म्हणजे कायद्यातली नवी ताकद। महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनने ॲडव्होकेट सुमतीलाल एस बलदोटा यांची प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्तेपदी नियुक्ती केली असून ही निवड राज्यातील कायदा क्षेत्रात मोठी मानली जात आहे। बलदोटा हे याआधी अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी कार्यरत होते। त्यांच्या कार्यशैलीला मिळालेल्या प्रतिसादानंतर त्यांना थेट प्रदेश पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे। ॲडव्होकेट हाफिज जहागीरदार यांची जिल्हाध्यक्ष, ॲडव्होकेट अनिता दिघे यांची महिला जिल्हाध्यक्ष, ॲडव्होकेट सुधीर भागवत यांची जॉईंट सेक्रेटरी, ॲडव्होकेट गोरक्षनाथ तांदळे यांची जिल्हा उपाध्यक्ष, तर ॲडव्होकेट युवराज पोटे, ॲडव्होकेट स्नेहल बनकर, ॲडव्होकेट संदीप पाखरे यांची महिला एक्झिक्युटिव्ह सदस्य म्हणून निवड झाली आहे। ही नियुक्ती ॲडव्होकेट सय्यद सिकंदर अली, ॲडव्होकेट यशवंत खराडे आणि ॲडव्होकेट प्रवीण नलावडे यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली। यावर अनेक वरिष्ठ वकिलांनी बलदोटा यांचे अभिनंदन केले असून राज्यभरातून त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यात येतो आहे। 9 ऑगस्ट 2025 रोजी पिंपरी चिंचवड, पुणे येथील रामकृष्ण मोरे सभागृहात भव्य अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, केंद्र सरकारचे कायदा मंत्री आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन ॲडव्होकेट सुमतीलाल बलदोटा यांनी सर्व नोटरी वकिलांना केले आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट शेख हाफिज एन जागीरदार, नोटरी पब्लिक, भारत सरकार, महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचा जिल्हाध्यक्ष, आपल्या सर्व नोटरींना आव्हान करतो की नोटरी लोकांच्या अडीअडचणीच्या निवारणाकरिता महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनची सुमारे 20 ते 22 वर्षापूर्वी स्थापना झालेली आहे। त्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहे सय्यद सिकंदर अली साहेब यांनी संस्था स्थापन केलेली आहे। या संस्थेचं भव्य असं अधिवेशन 9/8/2025 रोजी पिंपरी चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित केलेलं आहे। या अधिवेशनाकरिता संपूर्ण भारतामधून अनेक नोटरी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमासाठी केंद्रीय कायदा मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून नोटरींसाठी मार्गदर्शन करणार आहेत। जे सर्व नोटरींनी आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी, तसंच नवीन जे नवनियुक्त नोटरी झालेले आहेत त्यांनी देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि आपल्या ज्ञानात भर घालून घ्यावी, अशी मी सर्वांना अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून सर्वांना विनंती करतो, निमंत्रित करतो, आमंत्रित करतो। महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनची स्थापना 20 ते 22 वर्षापूर्वी झालेली आहे। नोटरी वकिलांच्या अडीअडचणी आणि नोटरी वकिलांना सपोर्ट करण्यासाठी ही संघटना स्थापन झालेली आहे। सदर संघटनेचे 5वे अधिवेशन पिंपरी चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे आणि त्या संदर्भात महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद सिकंदर अली 4-5 दिवसापूर्वी अहमदनगर येथे येऊन गेलेले आहेत। त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मी ॲडव्होकेट सुमतीलाल बलदोटा यांची नेमणूक झालेली आहे। तसेच महिला जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशन महिला जिल्हाध्यक्ष अनिता दिघे यांची व नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष म्हणून हाफिज जागीरदार यांची नोटरीपदी नियुक्ती झालेली आहे। सदरचे अधिवेशन दिनांक तसेच सदर नोटरी असोसिएशनचे याची महिला एक्झिक्युटिव्ह पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून ॲडव्होकेट स्नेहल गायकवाड यांची नेमणूक झालेली आहे। तसेच गोरक्ष तांदळे, नंतर संदीप पाखरे, युवराज पोटे आणि भागवत नोटरी साहेब यांची विविध पदावर नेमणुका झालेल्या आहेत। दिनांक 9/8/25 रोजी महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशनचे 5वे अधिवेशन आपल्या ह्याच्यात होणार आहे। रामकृष्ण मोरे सभागृह पिंपरी चिंचवड येथे होणार आहे आणि त्या सदरच्या अशा अधिवेशनासाठी इतिहासात प्रथमच सुप्रीम कोर्टाचे माननीय जजेस, तसेच कायदा मंत्री भारत सरकार व
माननीय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सर्व पदाधिकारी आणि नवी व जुने नोटरी यांचे अधिवेशनात स्वागत होणार आहे. तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनासाठी हजर राहावे असे आवाहन मी सर्वांना करतो. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.